हाय हॅलो नमस्कार. मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी माझ्या हॉलची सगळी क्लिनिंग करणार आहे आणि तोच व्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया. तर आता इथे मला हॉलची क्लिनिंग करायची आहे. तर त्यापूर्वी ना आपल्याला कुठलीही क्लिनिंग करायची असेल, किचनची असेल, हॉलची असेल, बेडरूमची असेल, काहीही काम करण्यापूर्वी आता या क्लिनिंगसाठी तर खूप वेळ मला लागणार आहे. म्हणजे साधारणतः 1 तासाच्यापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझा नाश्ता केलेला आहे. जर दुपारनंतर क्लिनिंग तुम्ही जर करणार असाल तर आपलं जेवण वगैरे सगळं आवरून घ्यायचं आणि मग क्लिनिंगच्या कामाला लागायचं. कारण एकदा ह्या कामाला लागलं की कामामध्ये काम खूप वाढत जातात आणि मग आपला वेळसुद्धा वाढतो. तर त्यामुळे आपलं जर नाश्ता केला नसेल, जेवण केलं नसेल तर आपली एनर्जी लेवलसुद्धा कमी होते. तर या सगळ्यांमध्ये, सगळ्या कामांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची, आपल्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायची. तर मी सुद्धा इथे पहिला नाश्ता करून घेतलेला आहे आणि नाश्ता केल्यानंतर क्लिनिंगच्या कामाला सुरुवात केली. तर आता इथं हॉल सगळं क्लीन करून घेते. तर इथे ना आपल्या घराच्या ज्या भिंती वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये खूप जाळी जळमटं असतात. आपण ती दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला किंवा महिन्याला साफ करतो. ज्या पद्धतीनं आपल्याला जाळी जळमटे आपल्या घरामध्ये दिसतात त्या पद्धतीनं आपण साफ करतो. जर नेहमी साफ केले तर त्याच्यामध्ये जास्त काही जाळी जळमटं किंवा धूळ वगैरे भिंतींवरती होत नाही. तर इथे ना जी काही वॉल आहे तिची हाईट खूप जास्त आहे. तर त्याच्यासाठी मी हा लांब दांड्याचा झाडू वापरलेला आहे. आपल्या नॉर्मल झाडूने जो आपण कचरा काढतो त्या झाडूने पूर्ण हात माझा पोचत नव्हता. तर त्यासाठी मी हा एक लांब दांड्याचा झाडू घेतलेला आहे आणि स्वच्छतेसाठी जाळ्या वगैरे काढण्यासाठी तो खूप उपयोगी येतो आणि खूप हलका आहे. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं ना स्वच्छता करताना ना अशी झाडू वगैरे मारताना ना हातसुद्धा आपले भरून येत नाहीत. तर सगळी पहिली सगळ्या भिंतींच्या वगैरे ज्या आहेत, वरचं सिलिंग आहे त्याच्या सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेते. आणि त्याच्यानंतर आता भिंती सगळ्या झाडून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर ना हे जे माझ्याकडं टेबल आहे आणि सोफा आहे तर तो पुसून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथं ना एक कपडा घेतलेला आहे. जो सुका कपडा आहे, कोरडा कपडा आहे, तो काही ओला केलेला नाही. कारण ओल्या कपड्याने जर पुसून घेतलं तर थोडासा पाण्याचा अंश त्याच्यावर राहतो आणि थोडेसे असे डाग वगैरे दिसतात असं मला वाटतं. तर त्याच्यामुळं मी ना सुक्या कपड्यानेच धूळ वगैरे पुसून घेते. तसं तर हे फर्निचर आपण दररोज किंवा 2 दिवसातून 3 दिवसातून असं पुसून घेत असतो. त्याच्यामुळे याच्यावरती जास्त धूळ नसते. तरी पण आता आपण क्लीन करतो आहे तर ते व्यवस्थित क्लीन करायचं म्हणून मी हा टेबल पूर्ण सरकवला. त्याच्या खालचा जो कचरा असतो तो सुद्धा काढून घेतला आणि कपड्याने छानपैकी टेबल व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा सोफा आहे तो सुद्धा मी सुक्या कपड्यानेच पुसून घेते. कारण ओल्या कपड्याने जर आपण हे फर्निचर वगैरे पुसलं ना तर त्याची शाईन पण थोडीशी कमी होते. त्यामुळे सुक्या कपड्यानेच मी पुसून घेते. आणि रोज आपण बेडशीट वगैरे बदलतो किंवा त्याच्या जे काही कवर वगैरे असेल तर ते बदलतो. पण हे पूर्ण सोफ्याच्या खालून वगैरे जो काही कचरा असतो तो रोजच्या रोज काढता येत नाही. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण अशी डीप क्लिनिंग करतो ना तर त्यावेळी ही सगळी धूळ वगैरे जी बसलेली असते मागच्या साईडला किंवा सोफ्याच्या खालचे जे कॉर्नर्स असतात तर तिथून सगळी धूळ वगैरे स्वच्छ करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला सोफा वगैरे छान क्लीन मिळेल. आणि इथे तर कधी कधी आम्ही बाळाला वगैरे पण आणतो तर त्यासाठी सगळी धूळ वगैरे व्यवस्थित काढून घ्यायला लागते. आता त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर गादी वगैरे ठेवून दिलेली आहे आणि ही सगळी कामं ना अशा पद्धतीनं बाळाला बघत बघत करते. तर बाळ खेळतं आहे तोपर्यंत धुळीमधली जी काही कामं आहेत म्हणजे झाडून घ्यायचं आहे किंवा खालचा कचरा वगैरे काढायचा आहे तर ही कामं करून घेते, जेणेकरून बाळ आता खेळतं आहे म्हणजे मला त्याला घ्यायला लागणार नाही. आणि जर आपल्याला बाळाला वगैरे घ्यायचं असेल तर ही धुळीतली कामं करून लगेच बाळाकडे घ्यायला यायचं नाही. तर त्यासाठी पुन्हा फ्रेश व्हा, हातपाय वगैरे धुवा. तर अशी सगळी कामं वाढत जातात. तर म्हणून म्हटलं तो खेळतो आहे तोपर्यंत हे झाडून वगैरे सगळं काढून घ्यावं. आणि त्यानंतर ना आता झाडू वगैरे मारल्यानंतर ही आपली जी बेसिक कामं आहेत ती माझी साफसफाईमधली सुरू झालेली आहेत. तर ही स्लायडिंगची जी विंडो आहे ना तर तीसुद्धा खूप खराब होते आणि त्याच्यावर धूळ असते. आता पाऊस आहे त्यामुळे पावसाचे थेंब वगैरे असतात आणि त्यामुळे ती खूप खराब दिसते. तर ही काच आहे ना मला आतून आणि बाहेरून दोन्ही साईडनं व्यवस्थित पुसून घ्यायला लागते. तर त्यासाठी ना ह्याच्यावर थोडेसे पाण्याचे डागसुद्धा पडले होते. तर त्यामुळं मी ना इथे पहिली ती काच घासून घेतलेली आहे आतल्या साईडनं आणि बाहेरच्या साईडनं. तर घासताना आपलं साधं जे लिक्विड असतं तेच टाकलेलं आहे विमचं आणि त्यानेच काच घासून घेते. कारण कोलीन वगैरे टाकलं तर त्याला खूप अमाऊंटमध्ये ते लागेल आणि कोलीन आता माझ्याकडे संपलेलं आहे, ते काय आणलेलं नाही आहे. तर पाण्यानेच मी स्क्रबरनं विम जेलनं घासून घेते आणि एक ओला कपडा केला आहे त्यानं पुसून घेते.
आणि त्यानंतर ती काच ना पुन्हा सुक्या कपड्याने पण पुसून घेईन, जेणेकरून पाण्याचे वगैरे कुठलेही डाग त्या काचेवर दिसणार नाहीत. आणि घासल्यानंतर ही पूर्ण अशी ट्रान्सपरंट काच दिसते. आणि साईडला तुम्ही बघताय जी दुसरी काच आहे जी मला साफ करायची, तर त्याच्यावर खूप धूळ आहे. तर असं पद्धतीने छान आपण क्लीन वगैरे केलं ना तर गोष्टी एकदम छान दिसू लागतात. आता हे सगळं झाल्यानंतर इथं बेडशीट चेंज करते. तर बेडशीट पण ही जी आहे ती सगळ्या साईडनं व्यवस्थित खोचून वगैरे व्यवस्थित इथे अरेंज करून घेते, जेणेकरून बेड आपला छान दिसेल. आणि बेडशीटसुद्धा मला आता सारखी सारखी बदलावी लागते. सोप्याची असेल, बेडरूममधल्या बेडची, छोट्या बेडची असेल, कारण बाळ आहे आणि त्यानंतर आता पाऊस पण आहे. थोडंसं आपण पण बसतो, विघ्नेशचे वगैरे पाय असतात, कधी कधी तो खेळून येतो, बसतो, तर त्यासाठी तीसुद्धा क्लीन करून घ्यायला लागते. तर सगळ्या साईडनं बेडशीट ही अशी आहे ना छान खोचून घेते, कारण किती म्हटलं आपण, किती व्यवस्थित जरी ठेवलं तरी मुलं असल्यानंतर पसारा हा होतोच. कितीही बेडशीट छान पद्धतीनं खोचून ठेवली आणि व्यवस्थित अरेंज करून ठेवली तरी मुलांनी थोड्याशा उड्या मारल्या, इकडे तिकडं केलं की पुन्हा पसारा हा व्हायला सुरुवात होतेच. आणि त्यानंतर आता हे बेडशीट वगैरे झाल्यानंतर ना पडदेसुद्धा मला चेंज करायचे आहेत. तर पडदेसुद्धा धुवायला टाकते, हे जे जुने पडदे आहेत ते. आणि पडद्याची ही जी पाईप वगैरे आहे ना तर तीसुद्धा खराब झालेली असते, त्याच्यावर पण धूळ असते, तर ती पण पहिली पुसून घेते आणि त्याच्यानंतर पडदे लावून घेते. आता माझ्याकडे जे नवीन पडदे मला जे लावायचे होते ना तर ते राहिलेत मोठ्या बॅगमध्ये, आणि ती बॅग काय माझ्या हाताला येत नाही. तर त्यासाठी माझ्याकडे हा एक पडदा शिल्लक होता, तर तोच मी आता लावते. कारण अचानक जर घरामध्ये कोणी आलं तर पडदे लावलेले नसतील किंवा काय तर ते दिसायला पण छान दिसत नाही. तर हा एक पडदा माझ्याकडे वरती शिल्लक होता, तर तोच सध्या मी लावलेला आहे. आणि दुसरे जे पडदे लावायचे ते मी आता बघू नंतर लावून घेईन. आणि त्यानंतर टेबल जो आहे तर टेबलवर मी आज ना छान पद्धतीनं सगळा हॉल क्लीन करते. तर त्यासाठी एक कपडा घेतलेला आहे आणि तो त्या टेबलवरती छानपैकी ठेवलेला आहे, जेणेकरून त्या टेबलचा लुकसुद्धा खूप छान येईल. तर हा कपडा मी कोणता यूज केला आहे की आपल्या साड्या असतात त्याच्यामधले जे ब्लाऊज पीस असतात छानपैकी असे डिझाईनवाले, तर तोच ब्लाऊज पीसचा कपडा माझ्याकडे होता. तर तो छान दिसतो आहे म्हणून मी तो टेबलवर किंवा टीपॉयवर वगैरे अशा पद्धतीनं आपण छान तो डेकोरेट करू शकतो. आणि त्यानंतर ना माझ्याकडे हा जो गालिचा असतो आपला लांबवाला मोठा, तर बसण्याच्या आकाराचा छानपैकी आपण पंगत वगैरे बसल्यानंतर जे आपण बसायला चटई वगैरे टाकतो ना तशा पद्धतीचा एक गालिचा आहे. तर तो सुद्धा मी अशा पद्धतीने छान सोप्यावर अरेंज केलेला आहे, जेणेकरून सोप्याचा जो लुक आहे ना तो खूप छान दिसेल. आणि कॅलेंडर वगैरे ज्या काही गोष्टी मी काढल्या होत्या त्यासुद्धा जागच्या जागेवर लावून ठेवते साफसफाई झाल्यानंतर. आता हे जुने बेडशीट असतील किंवा उशाचं कवर असेल आणि पडदे वगैरे आहेत तर ते सुद्धा हाताबरोबर लगेच धुवायला टाकते, म्हणजे ते सुद्धा धुवून निघतील आणि नंतर पुन्हा मला आणखीन कपड्याचं वगैरे काम वाढणार नाही. आणि हे पण आपण जेव्हा साफसफाई करतो ना तेव्हाच हे पडदे बेडशीट वगैरे सगळे लगेच क्लीन करून घ्यायचे, म्हणजे आपला वेळसुद्धा खूप वाचतो. आता सगळं हे झाल्यानंतर ना एक झाडू मारून घेतलेला आहे, जेणेकरून जी काही धूळ खाली पडली होती ती मी जर इकडे तिकडे काम करायला किंवा विघ्नेश इकडे तिकडे नाचून पूर्ण घरामध्ये होणार नाही. आणि आता ना फायनली ह्या उशा तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितल्या असतील, मी मिशोवरून मागवलेल्या आहेत. तर त्यातल्या ह्या 2 उशा ज्या आहेत तो मी विचार केला आपण हॉलमध्ये या सोप्यावर ठेवूया, जेणेकरून सोप्याचा जो लुक आहे तो अजूनच खूप सुंदर दिसेल. तर त्यासाठी ना मी हे जे कुशन कवर आणि त्याच्यामध्ये कुशन टाकून ते आता सोप्यावर ठेवून देणार आहे, कारण छान पद्धतीनं आपण इतकी छान साफसफाई करतो आणि थोडंसं आपल्या घराला आपण आपल्याकडेच असलेल्या वस्तू ज्या आहेत त्या ठेवून व्यवस्थितपणे डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला ना तर आपलं घरसुद्धा खूप छान दिसतं. आणि गोष्टी व्यवस्थित जागच्या जागी असल्यानंतर आपल्याला पण खूप छान बरं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं, आपल्या घराकडे किंवा आपल्या या सगळ्या गोष्टींच्याकडे बघितल्यावर आपलं स्वतःला खूप मनाला समाधान वाटतं आणि छान वाटतं. तर त्यासाठी मी ह्या ज्या 2 उशा आहेत त्यासुद्धा इथं ठेवलेल्या आहेत आणि छान पद्धतीनं हा सोप्याचा लुक तयार झालेला आहे. तर आता हा आहे दुसरा कॉर्नर माझ्या घराचा, जो की खूप महत्त्वाचा आहे. तर इथे आहे विघ्नेशचं स्टडी टेबल. तर हे स्टडी टेबल काय होतं ना, मुलांचं जशी त्यांची इयत्ता वाढत जाते तर त्या पद्धतीनं त्यांची बुक्स, नोटबुक्स आणि एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज वगैरे या सगळ्या गोष्टी वाढत जातात. तर आत्तापर्यंत विघ्नेशचं सगळं सामान या छोट्याशा कपाटामध्ये खूप छान पद्धतीनं बसत होतं. पण आता असं झालेलं आहे ना की त्याचं शाळेचं सामान, ट्युशनचं सामान, एक्स्ट्रा क्लास असतील त्याचं सामान किंवा एक्स्ट्रा त्याचे जे काही बुक्स आहेत, त्याला वाचनाची फार आवड आहे, तर ते बुक्स तर ते कुठलंच एक या कपाटामध्ये येत नाही. तर त्यासाठी मी हे छोटंसं प्लास्टिक रॅक ठेवलेला आहे.
पण तोसुद्धा सध्या आता त्याला पुरत नाही आहे आणि तुम्ही बघताय खूप सगळी पुस्तकं जी आहेत ना ती सगळी ओव्हरफ्लो झालेली आहेत आणि हे कपाट जे आहे ते दर महिन्याला चेक करावंच लागतं, 15 दिवसाला म्हटलं तरी चालेल, कारण खूप पसारा आणि खूप सगळी पुस्तकं इकडे तिकडे पडलेली असतात. तर ते सुद्धा माझं ठरवलेलं काम आहे दर महिन्याचं. तर ते सुद्धा आता मी त्याचे बुक्स आहेत ते एका साईडला, नोटबुक्स आहेत ते एका साईडला, त्यानंतर त्याचे ट्युशनचे वगैरे सामान आहे ते सगळं एका साईडला अशा पद्धतीने छान अरेंज करून ठेवते, जेणेकरून पुढचे 15 दिवस तरी ते सगळं कपाट जसं मी लावलेलं आहे तसं व्यवस्थित राहील. आणि खालच्या साईडला जे आहेत ते त्याचे नेक्स्ट टर्मचे एक्स्ट्राचे जे नोटबुक आहेत, त्याचे कवर्स आहेत ते, आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीजचं मटेरियल आहे, म्हणजे ड्रॉइंगचे असेल, त्यानंतर डेकोरेशन, आर्ट अँड क्राफ्ट वगैरे, तर या सगळ्या गोष्टी त्याच्या खालच्या ड्रॉवरमध्ये आहेत. तर ते सुद्धा कपाट छानपैकी पुसून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रिअरेंज कपाटामध्ये व्यवस्थित केलेल्या आहेत. कारण हे जर आपण नाही बघितलं ना तर बऱ्याचदा असं होतं की ॲक्टिव्हिटीचं मटेरियल घरामध्ये शिल्लक असतं, पण तरीसुद्धा आपण जर नाही बघितलं आणि नाही लक्ष दिलं तर मग मुलांना असं वाटतं माझ्याकडे हे नाही ते नाही, आपण पुन्हा ते नवीन घेऊन येऊया. तर त्यासाठी दर महिन्याला मी चेक करते काय आहे आणि काय नाही आहे. तर थोडासाच वेळ लागतो आपला, पण ही सवय आपली आणि आपली बघून आपल्या मुलांनासुद्धा लागते. तर हे सगळं कपाट पहिलं छानपैकी त्याचं आवरून घेते आणि त्याच्यानंतर ना हा शेजारचा रॅक आहे तो सुद्धा मला क्लीन करून घ्यायचा आहे. तर आता त्याचे सगळे जे आहे ते सॉर्टिंग करून ठेवलेले आहेत, बुक्स, नोटबुक, ट्युशन, ॲक्टिव्हिटी, सगळ्या गोष्टी. आणि या कपाटामध्ये आता त्याच्या शाळेच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सगळ्या अरेंज झालेल्या आहेत. आणि आता हा छोटा जो रॅक आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण सगळं त्याचं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आणि स्टोरी बुक्स वगैरे जे काय आहेत तर ते सगळे आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये काही पुस्तकं म्हणजे आमच्या सगळ्यांचीच पुस्तकं आहेत, ती एक्स्ट्राची सगळी आहेत ती ह्या छोट्या रॅकमध्ये आहेत. तर ते सुद्धा सगळं सामान खाली काढून घेते आणि रॅक व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते. तर आता हा रॅक मी त्याच्यासाठी वापरणार नाही, तर त्याच्यासाठी एक ऑर्गनायझर मी मागवलेला आहे. तर त्याच्यामध्ये आता ते सगळे बुक्स वगैरे ठेवणार आहे आणि त्यासाठी हे सगळं पहिलं व्यवस्थित अरेंज करून घेते, साईडला काढून घेते. त्यानंतर हा जो मागचा भाग वगैरे आहे तो सगळा पुसून घेते आणि रॅकसुद्धा मला स्वच्छ करून ठेवायचा आहे, तर तो सुद्धा करून घेते. कारण ह्याच्या मागेसुद्धा रोजच्या रोज काढणं होत नाही, त्याच्यामुळे धूळ वगैरे जमा झालेली असते. तर हे सगळं छान पुसून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ना आता त्याचे जे काही बुक्स आहेत ते सुद्धा छानपैकी पुसून ठेवते, कारण त्याच्यावरसुद्धा ते बाहेर ओपनच होते, त्यामुळे त्याच्यावरसुद्धा खूप धूळ जमा झालेली आहे. तर हे सगळे पुस्तकंसुद्धा पुसून वगैरे व्यवस्थित ठेवते. तर तुम्ही बघताय सगळी ही जी काही पुस्तकं आहेत ना ती स्टोरीची, त्यानंतर एक्स्ट्रा नॉलेजची, किंवा कुठलं कारचं मॅन्युअल वगैरे, तर अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या व्यवस्थित त्याच्या पुसून वगैरे ठेवलेल्या आहेत. आता त्यानंतर हा आहे शू रॅक, तर तो सुद्धा व्यवस्थित पुसून वगैरे घेते झाडून, कारण त्यालासुद्धा जाळ्या वगैरे होतात खूप लक्ष नाही आपण दिलं तर. तर त्यासाठी तो व्यवस्थित सगळा झाडून वगैरे घेते, पुसून घेते. आणि त्यानंतर ना आता पाऊस आहे त्याच्यामुळं जास्त काही शूज चपला वगैरे वापरल्या जात नाहीत. तर त्यासाठी ज्या काही पावसाळी चपला वगैरे आहेत तर त्याच वापरल्या जातात. त्यामुळं ज्या काही एक्स्ट्राचे शूज वगैरे तिथं होते ना तर ते सगळे काढून एका पिशवीमध्ये भरून ठेवते, कारण ते असेच वरती राहिले ना तर ते न वापरतासुद्धा ना धुळीनेच खराब होतात जास्त. तर त्यासाठी त्याचे न लागणारे शूज वगैरे जे आहेत, माझ्या चपला वगैरे ज्या काय आहेत त्या सगळ्या एका पिशवीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत. आणि आता लागणाऱ्याच फक्त जे काय चपला वगैरे आहेत त्या शू रॅकवर ठेवलेल्या आहेत. त्यानंतर हे टी व्ही वगैरे पुसून घेते आणि त्याच्यानंतर ह्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत टी व्हीच्या साईडला वगैरे तर त्यासुद्धा त्याच्यावर पण धूळ बसलेली असते तर त्यासुद्धा पुसून घेते. तर आपलं जरी दारं खिडक्या घराच्या बंद असतील तरी पण खूप धूळ येते. आणि आता सध्या पावसाळा आहे त्यामुळं आपण कंटिन्युअस त्या दारं खिडक्या बंद ठेवू शकत नाही, कारण व्हेंटिलेशन पाहिजे. आणि सगळं जर पूर्ण घर आपण सारखं जर बंद बंद ठेवत असू ना तर घरामध्ये ना असा एक कुबटपणा, दमटपणा येतो. आणि पावसामध्ये तर घरामध्ये बुरशीसुद्धा पकडते, अक्षरशः ऊलसुद्धा पकडते. तर त्यासाठी आपण जेव्हा दारं खिडक्या उघडी ठेवतो तेव्हा धूळसुद्धा येत असते. आणि पावसाळा आहे तरीसुद्धा धूळ कुठून येते माहिती नाही, पण खूप धूळ जमा होते. तर ही सगळी कपड्याने छानपैकी व्यवस्थितपणे पुसून घेतली. आणि त्यानंतर ना आता माझी जी काही सगळी धुळीची वगैरे कामं होती ना ती सगळी झालेली आहेत. त्यानंतर झाडूसुद्धा मगाशी मारला होता. तर आता माझं फायनल हे काम सुरू आहे की जो काय आहे तो लादी पुसून घेते, म्हणजे छान माझं क्लिनिंग जे काय आहे ते पूर्ण होईल. तर अशा प्रकारे छानपैकी माझ्या हॉलची क्लिनिंग झालेली आहे. आणि हा हॉलचा जो लुक आहे तो तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉगसुद्धा मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल आणि थोड्याफार गोष्टी तुम्हालासुद्धा तुमच्या हॉलच्या क्लिनिंगमध्ये किंवा हॉलच्या ऑर्गनायझेशनमध्ये उपयोगी पडतील.
तर चला व्हिडिओ मी इथंच एंड करते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार.